हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खूप म्हणजे खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ होतोय, तो पण हळदी कुंकवाचा. तर मी शुक्रवारीच हळदी कुंकू केलं होतं, पण काही कारणास्तव म्हणजे कंटिन्यू धावपळच चालू होती, त्यामुळे मला व्हिडिओ पोस्टच करता येत नव्हता. पण तरी मी तुमच्याबरोबर शॉर्ट व्हिडिओमधनं मी हळदी कुंकवासाठी डेकोरेशन कसं केलं, त्याचबरोबर श्लोकचं बोरन्हाण कसं झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर शेअर केलेल्या होत्या. पण म्हटलं चला आज मस्त असा लाँग व्हिडिओ लेट पोस्ट का होईना, आणि तुम्हाला माहितीच आहे माझे काही काही व्हिडिओ ना लेटच येत राहतात, नेहमीच येतात. आता तुम्हाला पण माझी त्या गोष्टीची आहे ना सवय झालेलीच असेल. पण चला आता मस्त तुमच्यावर आजचा आहे ना हा हळदी कुंकवाचा दिवस माझ्यासाठी कसा होता, सकाळपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत, तर हे सगळं मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा. कमेंट्स आज तर नक्की सगळ्यांनी करा. आज सकाळी सकाळी लवकर उठून आहे ना मी फक्त टिफिन बनवला होता. आहोंचा मुलांचा टिफिन दिला, आणि श्लोकला काही आज मी स्कूलमध्ये पाठवलंच नाही. त्याची तब्येतही बरोबर नव्हती, आणि आज मला त्याला असंही पाठवायचंच नव्हतं, कारण आज मला सकाळी सकाळी जायचं होतं सुवासिन जेवण करण्यासाठी माझ्या नंदेकडे. 8 दिवसांपासूनच मला माहित होतं की आपल्याला शुक्रवारी जायचंच आहे, आणि ना यावेळेस हळदी कुंकवाचे दिवस सुद्धा खूपच कमी होते. त्यामुळे मला आज हळदी कुंकू प्लस श्लोकचा 5वा आणि शेवटचं बोरन्हाण सुद्धा करून घ्यायचं होतं. घरातलं हे शेवटचं आमचं बोरन्हाण असणार आहे श्लोकचं, त्यामुळे मला ते एकदम परफेक्ट आणि छान करून घ्यायचं होतं. जे माझ्या मनामध्ये जी काही माझी हौस आहे ना, ती सगळी या आजच्या बोरन्हाणमध्ये पूर्ण करून घ्यायची होती. आता याच्यानंतर काय हळदी-कुंकू होणार, बोरन्हाण वगैरे काही असणार नाही आपल्या घरामध्ये. म्हटलं आजचा जो काही दिवस आहे ना, एकदम स्पेशल बनवूया. जरी थोडीशी घाई किंवा गर्दी म्हणजे थोडीशी धावपळ झाली ना तरी चालेल, पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या परफेक्टच करायच्या होत्या. त्यामुळे मी ना 3:30 वाजता आल्यानंतर आहे ना घरामध्ये झाडू, फरशी, भांडे, त्यानंतर मशीनसुद्धा लावून दिलं. म्हणजे जवळ-जवळ सगळी कामं फक्त अर्ध्या तासात आवरली. जी कामं आपण सकाळी आवरताना आपल्याला 2-2 तास लागतात ना, ती मी फक्त अर्ध्या तासामध्ये आवरून घेतली होती. लॉबीमध्ये सुद्धा मी झाडून वगैरे घेतलेलं होतं, पुसून घेतलं. म्हटलं रांगोळी थोडंसं छान फ्रेश वाटतं नाही का, फरची पुसल्यानंतर घराला आहे ना एक वेगळीच निळा येऊन जाते, एकदम फ्रेश वाटत असतं. तर मस्त झाडू, फरची सगळं काही झालं, मशीन लावून दिला. आता कपडे मात्र डायरेक्ट झोपतानाच वाळत घालेल, जरी मशीन झालं, कारण आता अजिबात वेळ नाही आहे. आणि जेव्हा मी सुवासिन जेवण करण्यासाठी गेली ना सकाळी, तर श्लोकची तब्येत रात्री तो कंटिन्यू खोकत होता, फक्त ड्राय कफ नाही का. तर मग मी त्याला जाण्याच्या आधी डॉक्टरकडे पण नेलं होतं, त्याचे औषध वगैरे दिले, आणि त्याला आत्तासुद्धा मी औषध वगैरे दिले. आणि तो आहे ना मेन म्हणजे खूपच कडक आहे. आजारी जरी असला ना तरी तो अजिबात शांत बसत नाही. त्याची काही ना काही वळवळ चालूच असते मुंगळ्यासारखी. अजिबात शांतता नाही आहे त्याच्या अंगामध्ये. आणि इथे आज त्याच्यासाठी आम्ही सगळं काही करतोय ना, तर ते बघून त्यालाही भारी वाटत होतं. मध्ये-मध्ये यायचा, लुडू-बुडू करायचा, परत टीव्ही बघायला जाऊन बसायचा. 4 वाजेपर्यंत असं काहीसं आमच्या घरामध्ये घडलेलं होतं, जे मी तुमच्याबरोबर शेअर केलं. आणि 4 वाजता आरू स्कूलवरनं आल्यानंतर त्याने मला एकच म्हटलं, की "आज पण श्लोकचं बोरन्हाण नाही करायचंय का? तू तर काहीच आवरलं नाहीस, नुसती बसूनच राहिलेली आहे." पण आता त्याला काय सांगू, मी घरामध्ये आल्यानंतर किती काय-काय आवरलं, किती पळपळ केली. पण ठीक आहे, मी त्याला सगळं काही सांगितलं, कारण मी जेवढं आरूबरोबर शेअरिंग करते ना, तेवढं कुणाबरोबरही करत नाही बरं का. तर मग मी त्याच्याशी तो जेवण करता-करता सगळ्या गप्पा गोष्टी केल्या. मी असं केलं, तसं केलं. मी आल्यानंतर हे आवरलं, ते आवरलं, सगळं आमचं काहीसं झालं. आणि मग तो बोलला, की "नाही, मी तुला मदत करू लागणार आहे. आपण पटपट आवरूया, आणि त्यानंतर मी सगळ्यांना आमंत्रण देण्यासाठी जाईल." मी WhatsAppवर सगळ्यांना सांगितलं होतं, पण जेव्हा आपण घरामध्ये बर्थडे असतो, काही किंवा सत्यनारायणची पूजा केली, प्रसादाला कोणाला बोलवायचं असलं, म्हणजे काही गोष्टी असू द्या, माझे काही उद्यापन असतात, तर तेव्हा पण सुवासिनींना बोलवायचं असतं. आता माझं काही जाणं होत नाही, कारण मी आवरत असते, आणि त्या वेळेमध्ये ना आरुषचंच काम असतं, हे जायचं, त्यांना आमंत्रण द्यायचं, सगळ्यांना बोलवायचं. तर हे काम त्याच्याकडेच असतं. मग तो पण बोलला, की "मी तुला पटापट मदत करतो, आणि नंतर मी आमंत्रण द्यायला निघून जातो." तर त्याने मला इथे फुलांच्या पाकळ्या करून दिल्या, आणि तोपर्यंत मी या भांड्यामध्ये ना तिळाचे लाडू, तिळाच्या ज्या काही वड्या मी बनवलेल्या होत्या ना, तर ते ठेवलं, तिळगूळ ठेवले, थोडीशी सोप, आणि जे काही आपण तीळ आणलेले असतात ना, तर ते पण थोडे भाजून ठेवलेले होते. तर ते पण मी थोडेसे त्यामध्ये ठेवले. थोडीशी पूर्वतयारी करत होती, आणि जे काही सुगड होते, म्हणजे जे काही बोळके होते ना, त्यामध्ये सुद्धा 5 साहित्य भरून ठेवले. बोरं, हरभरा, गव्हाच्या ओंब्या, ऊस आणलेला होता, तर त्याला पण कापून घेतलं, तर ते पण ठेवलं. आणि एका बोळक्यामध्ये किंवा एका सुगडमध्ये ना मी थोडेसे तीळ भरून ठेवले, आणि त्याचबरोबर काचेच्या वाट्यांमध्ये चॉकलेट्स, त्यानंतर गोळ्या वगैरे भेटतात, तर ते पण ठेवलं होतं. म्हणजे असं सगळं साहित्य जे मला बोरन्हाणसाठी लागणार आहे ना, ते पण मी सगळं काढून ठेवलं होतं. ज्या काही लाह्या वगैरे मला ठेवायच्या होत्या ना, त्यासाठी जे काही घंगाळ होतं सुरुवातीला तुम्ही बघितलं, त्याला पण घसून आहे ना सुकत ठेवलेलं होतं. म्हटलं आपण जेवढी पूर्वतयारी पटापट करू ना, तेवढं आपल्याला डेकोरेशनसाठी सोपं जाईल. तर सगळं मी डायनिंग टेबलवर काढून ठेवलं, आणि त्यानंतर आली बेडरूममध्ये.
तर इथे ना जे मी डेकोरेशनचं थोडं-थोडं सामान आणलं होतं. खूपही नाही, फक्त छोट्या-छोट्या काईट्स आणल्या होत्या. बोरणांचं नाववालं आणि हळदी-कुंकवाचं. तर अशा 2-3 काईट्स आणल्या होत्या. ते सामान म्हटलं आता हे ते पण काढून ठेवूया. त्याचबरोबर मी माझ्यासाठी ना, माझ्या हौशेसाठी कारण हे शेवटचं बोरणार आहे. म्हटलं चला आपण सुद्धा आहे ना, छान असं हलव्याचे दागिने घालूया, जे मी आजपर्यंत कधी घातलेले नव्हते. म्हणून मी माझ्यासाठी सुद्धा हलव्याचे दागिने आणले आणि श्लोकसाठी पण. श्लोकला मी दरवर्षीच घेते, पण आम्हा दोघांसाठी मी हलव्याचे दागिने आणले होते. ते पण मी वरती काढून ठेवले. म्हटलं वेळेवर धावपळ नको व्हायला, तर बॅगच्या बाहेरच काढून ठेवले होते. माझी साडी, त्यानंतर श्लोकचे कपडे, आरूचे कपडे, ते पण सगळं कॉटवर मी काढून ठेवलं होतं. डेकोरेशन झालं की लगेच आपण छान-छान असं तयार होण्यासाठी अशी पूर्वतयारी केली ना, मग हे राहिलं, ते राहिलं, हे इकडे शोधा, ते तिकडे शोधा, अशी धावपळ होत नाही. त्यानंतर लगेच मी डेकोरेशन करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये सुद्धा मला माझ्या अरूनेच मदत केली. तर मी आणि माझा अरू आम्ही दोघं जण नेहमी डेकोरेशन करतच असतो. बर्थडे असू द्या किंवा काही असलं ना, तर असं थोडंफार डेकोरेशन किंवा आवरावर करत असतो. त्यामुळे आम्हा दोघांना सुद्धा आहे ना, थोडीशी आयडिया येऊन गेलेली, की हे असं केलं तर हे छान दिसतं, ते तसं केलं तर छान दिसतं. आणि त्याचबरोबर कमी वेळ जर आपल्याकडे असेल, तर शॉर्टकट मारून खूप सुंदर असं डेकोरेशन कसं करायचं, तर ही सुद्धा आयडिया आम्हाला आलेली आहे. आज सुद्धा आमच्याकडे थोडासा कमी वेळ होता, त्यामुळे काही-काही गोष्टींमध्ये आम्ही शॉर्टकट मारलेला आहे. पण तरीही आजचं डेकोरेशन खूपच सुंदर झालेलं होतं. झालंय की नाही ते तुम्ही मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. कसं केलेलं आहे आम्ही दोघांनी डेकोरेशन. माझ्याकडे थोडाच वेळ होता त्यामुळे थोडीशी रांगोळी आणि बाकी फुलांच्या ज्या काही पाकळ्या होत्या ना, त्याचा वापर करूनच मी छान अशी रांगोळी काढली. त्यानंतर जी काही शिवराक आहे तिथे मी ना दिवाळीलाच त्या ज्या काही कॅन्डल तुम्ही बघितल्या ना, जे काही स्टँड होते तर ते मी ना दिवाळीला घेतलेले होते. मी तुमच्यावर शेअरसुद्धा केलेलं होतं. Meeshoवरनं घेतलेलं आहे. त्याची लिंक मी नक्की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा. तर त्याला पण मी छान असं फुलांच्या पाकळ्यांनी सजवून घेतलं आणि किती सुंदर दिसत होतं. खूप साधं सिंपल मी हे सगळं डेकोरेशन केलं होतं. खूप कमी वेळामध्ये खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. खरं म्हणायला गेलं ना, जर आपण एखादी गोष्ट मनापासून केली ना, तर ती चांगलीच होते. तिथे वेळ, काळ काहीच मॅटर करत नाही बरं का. फक्त मनापासून करायला लागतं. चांगलंच होतं कधी पण. खरं आहे की नाही? तर टीव्हीवर छान-छान आम्ही गाणे लावून दिले होते आणि श्लोकचा मस्त डान्स चालू होता आणि त्याला गाण्यांचा आवाज आला ना, तो तर डान्स लगेच करायलाच लागतो. लगेच त्याचं अंग हलत असतं. तर चला, आम्ही छान-छान असं तयार झालो. आता हळदी-कुंकवाच्या आधी म्हटलं आपण बोरन्हाणच करून घेऊया, कारण सगळी लहान मुलं जमा झालेली होती आणि लहान मुलांनी जर चॉकलेट, खाऊ जर बघितला ना, तर त्यांचं असं होऊन जातं, की कधी आम्हाला हे खायला भेटेल. सगळ्या मुलांचं सारखंच असतं बरं का. तर त्यामुळे म्हटलं आधी बोरन्हाणच करून घेऊया. तर पहिल्यांदा तर आम्ही 7 सुवासिनीने त्याचं छान असं औक्षण केलं. कारण ही आपली मराठी परंपरा आहे. बर्थडे असू द्या किंवा काही छान गोष्ट असली ना, आपण पहिलं औक्षण करत असतो आणि त्यानंतरच सगळ्यांचे छान-छान आशीर्वाद घेऊन आपल्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होत असते. तर इथे आम्ही सगळ्यांनी ना त्याचं छान-छान औक्षण करून घेतलं. आधी मी सगळ्यांना औक्षण करायला दिलं आणि त्यानंतर मी शेवट केलं. कारण माझ्या मुलाला ना माझ्यापेक्षा बाकीच्यांचे आशीर्वाद भेटलेच पाहिजे असं मला तरी वाटतं. तर चला आता आम्ही इथे ओवाळून घेतलं. जो काही सगळा खाऊ आहे ना, तो आता मी एकत्र करून घेते आणि हा खाऊ जेव्हा मी एकत्र करत होते ना, तेव्हा सुद्धा सगळी मुलं जवळ आलेली होती. आता त्यांना भेटायला पाहिजे. सानू, कार्तिक, सानू, आरुष, चॉकलेट कमीच टाकले होते मी. तर असं माझ्या श्लोक बाळाचं आहे ना, खूप छान म्हणजे खूपच छान आहे ना बोरनान झालं. कारण सगळेजण होते आणि सगळेजण असले ना, तर एक वेगळीच मजा येते बरं का. बोरनान झाल्यानंतर मी लगेच हळदी-कुंकवाला सुरुवात करून घेतली. कारण प्रत्येकीला आहे ना, संध्याकाळ म्हटलं ना, स्वयंपाकाचीच घाई असते आणि काही जणींचा स्वयंपाक झालेला होता, काहींचा बाकी होता आणि गुरुवार आणि शुक्रवार हे जे काही 2 दिवस होते ना, तर ह्या 2 दिवशी इतक्या ठिकाणी हळदी-कुंकू होतं ना, की बस रे बस. म्हणजे आमच्याच बिल्डिंगमध्ये 4-5 ठिकाणी हळदी-कुंकू होतं आणि त्यामुळे ना काही जणी आधी आल्या, काही जणी उशिरा आल्या
आणि त्याचबरोबर ज्या जशा आल्या ना तसं मी हळदी कुंकू करून घेतलं. आणि मुलांचं मात्र आहे ना बोरं त्यानंतर ऊस वगैरे उचलण्याचं काम बाजूला चालूच होतं, पण आम्ही त्यांच्याकडे लक्षच देत नव्हतो. आपण एका ठिकाणी राहत असलो ना तरी सुद्धा आपण येताना जातानाच आजकाल दिसतो बरं का. अशाच काहीशा निमित्ताने आपण एकत्र भेटत असतो, छान गप्पा गोष्टी होत असतात. आणि आज मला खरंच खूप छान वाटत होतं. सगळ्या जणी आल्या, मस्त गप्पा मारत मारत माझं हे हळदी कुंकू जे आहे ना ते झालं. आणि सगळ्यांना मी वाणासाठी ना पाण्याच्या बॉटलच दिलेल्या बरं का. मी जेव्हा फर्स्ट टाईम डीमार्टला गेलेली होती ना, तर तेव्हा मी तिथनं आहे ना काचेच्या बरणी आणल्या होत्या वाणाला देण्यासाठी. छोट्या-छोट्या ज्या ₹19 ला होत्या ना, तर त्या. पण त्या माझ्याकडनं 1 डझन आणल्या गेल्या आणि त्या खरंच खूपच कमी पडल्या होत्या. त्यामुळे मी पुन्हा गेली आणि ह्या ज्या काही पाण्याच्या बॉटल आहे ना, तर त्या घेऊन आली. जेव्हा मी सेकंड टाईम गेली ना डीमार्टला, तर तेव्हा मला आहे ना अजिबात जास्त क्वांटिटीमध्ये काहीच वस्तू भेटत नव्हत्या. खूप पश्चाताप झाला होता. चांदीच्या ताटात रेशमी खण संदीप रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचं सण. तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी राजेंद्र रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी. तर छान असं माझं हळदी-कुंकू झालं. त्यानंतर मी 4-5 ठिकाणी हळदी-कुंकवासाठी सुद्धा जाऊन आली आणि घरामध्ये मात्र इतका सारा पसारा झाला होता, की काय सांगू इतका पसारा होता ना. पण काय करणार हा सगळा पसारा मलाच आवरावा लागणार आहे आणि त्यामध्ये नेहमीसारखीच मला माझा अरूच मदत करणार आहे थोडीफार. अहो आणि श्लोक मात्र मला काहीही मदत करू लागत नाही. अहो तर बिलकुलच नाही. श्लोकला तरी चिडलं तर तरी थोडंफार इकडचं सामान तिकडे करत असतो. पण अहो अजिबात नाही. तुला हौस होती ना मग तूच करायचं असं असतं आमचं. अहोंनी मदत नाही केली आज तर असं म्हणताच येणार नाही बरं का. त्यांनी आज मला खरंच खूपच मोठी मदत केली होती. ती म्हणजे मी सकाळी सांगितलं होतं जर उशीर झाला ना, तर आज आपण बाहेरनंच काहीतरी मागवूया. मी फक्त पोळ्या बनवेल आणि पण मुलांना खायचा होता पिझ्झा. त्यामुळे अहोंनी पिझ्झा ऑर्डर केलेला होता. त्यामुळे मला काही स्वयंपाक करायचा नव्हता. ही सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी मदत होती. कारण त्यामुळे ना मला बाकीच्या सगळ्या गोष्टी ना व्यवस्थित करता आल्या आणि स्वयंपाक असता तर मग माझी खूपच धावपळ होऊन गेली असती आणि अशी माझी ना 3:30 वाजेपासून आहे ना नुसती धावपळच चालू होती. मला तर अजिबात जेवणाची इच्छा नव्हती. म्हटलं तुम्हाला जे मागवायचं, जे खायचं ते सगळं तुम्ही मागवा. मला नाही दिलं ना तरी चालेल. आता मस्त मी झोप काढणार कारण सगळ्या गोष्टी एकदम माझ्या मनासारख्या झालेल्या आहे. सगळं काही आवरून घेते आणि मस्त झोपून घेते. तर पण तरीसुद्धा 1-2 स्लाईस मी पिझ्झाच्या खाल्ल्या आणि आमचं खाणं वगैरे सगळं झाल्यानंतर आहे ना, अहो आणि श्लोक मस्त पिक्चर बघत होते आणि मात्र मी आणि आरुष आम्ही दोघांनी हा सगळा पसारा आवरायला सुरुवात केली. आरुषने मला आहे ना, ज्या काही कॅन्डल्स विझलेल्या होत्या, जो काही थोडाफार कचरा झालेला होता, प्लेट्स होत्या, त्यानंतर छोटे-छोटे ग्लास, तर ते सगळं आहे ना, मी त्याला त्या वेफरच्या बॅगमध्ये सगळं गोळा करायला लावलं आणि तोपर्यंत मी ज्या काही लाह्या घरभर पसरलेल्या होत्या सोफ्यावर, टीव्ही युनिटवर आणि माझ्या या गालिच्यावर, तर त्या सगळ्या आहे ना, झटकून घ्यायला सुरुवात केली. गालीच्या व्यवस्थित झटकून त्याला गोल करून मी त्याला साईडला ठेवून दिलं म्हणजे मला व्यवस्थित झाडता येईल. आणि कसं असतं बघा ना, जर आपल्याकडे एखादा छोटासा कार्यक्रम असला ना, तर आधी सुरुवातीला सुद्धा छान-छान असं घर आवरायचं, डेकोरेशनचं सामान बाहेर काढायचं, छान डेकोरेशन करायचं, हा सुद्धा एक टास्क असतो. आणि त्याचबरोबर कार्यक्रम छान झाला, की त्यानंतर सुद्धा आहे ना, हा सगळा पसारा आहे ना, ठेवून द्यायचा, पुन्हा घर स्वच्छ करायचं, हा सुद्धा दुसरा टास्क असतो. पण आपल्या मनासारखं जर झालं ना, तर त्या गोष्टीचं आपल्याला काहीच वाटत नाही. पण शेवटी कसं असतं ना, हौशेपुढे आहे ना, काहीच करता येत नाही. तर चला, इथे मस्त आहे ना, मी सगळ्या काही वस्तू आहे ना, व्यवस्थित आवरून घेतल्या आणि आता मस्त सगळं झाडून घेते. कारण सगळीकडे ना घरभर लाया आहे बरं का. म्हणजे हॉलपासनं किचनमध्ये, किचनमधून बेडरूममध्ये सगळीकडे हा लायांचा पसारा आहे. कारण मुलं इकडे-तिकडे पळत होते. त्यामुळे ते पायाला लागून इकडे-तिकडे चालल्या गेल्या. तर मी झाडून आणि त्यानंतर घरंसुद्धा मी सगळी पुसून घेतली. कारण उद्यासुद्धा सकाळी-सकाळी ना शनिवार आहे आणि श्लोक आरूच्या स्कूलमध्ये ना पॅरेंट्स मीटिंग आहे आणि संध्याकाळी मात्र श्लोकची आहे गॅदरिंग ॲन्युअल डे त्यामुळे तिकडे पण जायचं म्हणजे उद्याचा दिवससुद्धा मी बाहेरच आहे. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे 4ही दिवस मी ना फुल बिझी होते बरं का. त्यामुळे माझे व्हिडिओ पण नाही आले. हा व्हिडिओ मला कालच तुमच्यावर शेअर करायचा होता पण पुन्हा काही कारणास्तव तो काही करता आलाच नाही. पण आज म्हटलं उशिरा का होईना आजचा हा हळदी-कुंकवाचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअरच करणार. तर आजचा व्हिडिओ यायला खरंच खूप उशीर झालेला आहे पण तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. छान-छान गोष्टी घडलेल्या आहे. आज मी तुमच्यावर खूप साऱ्या मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहे. आजचा दिवस कसा होता, सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत मी काय-काय केलं, सगळं काही मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तर आजचा माझा हळदी-कुंकू आणि श्लोकचं बोलणं कसं झालं नक्की कमेंटद्वारे सांगा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग बरोबर. बाय.